आज आपण जॉईंट अँड मसल्स याविषयी माहिती घेणार आहोत. बोन्स, जॉईंट्स अँड देअर मुवमेंट्स. हाडे, सांधे आणि त्यांची हालचाल. मानवी शरीरे हाडे, सांधे आणि स्नायू यांपासून बनलेले असते. लहानपणापासून हाडे आणि स्नायू दोन्हीही शरीर परिपक्व होईपर्यंत विकसित होतात. परिपक्वता नंतर हाडांच्या संरचनेमध्ये कोणताही बदल होत नाही, परंतु स्नायूंमध्ये, विशेषतः छाती, कंबर, सीट किंवा आसन याच्यामध्ये बराच बदल होऊ शकतो. योग्य पोषणाचा अभाव, जास्त प्रमाणावर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी इत्यादींमुळे शरीराचा आकार बदलू शकतो. शरीराची सहज हालचाल करू शकणारे हाडांमधील सांधे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यातलं पहिलं आहे ग्लाइडिंग जॉईंट. ग्लाइडिंग जॉईंट हा स्पाइन, अँकल, रिस्ट म्हणजेच घोटा, मनगट इत्यादींमध्ये आढळतो. या सांध्यांमध्ये फिरण्याचे गुण असतात आणि ते काही प्रमाणावर फिरतात. दुसरा आहे बॉल अँड सॉकेट जॉईंट. मांडीचा हाड, खांदा या ठिकाणी हे सांधे आढळून येतात. ही हाडे अगदी सहज फिरतात आणि जास्तीत जास्त फिरतात. तिसरा आहे हिंग जॉईंट. याला आपण बिजागरीचा सांधा म्हणतो. ते दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार पुढे जाऊ शकणारा सांधा आणि दुसरा आहे फक्त मागे जाऊ शकणारा सांधा. असे हे सांधे गुडघा आणि हाताचा पंजा यामध्ये आढळतात. सांधे आणि त्यांची हालचाल याचे ज्ञान ड्रेसमेकरला कपड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ईज ठेवण्यासाठी आवश्यक असते. कपडे शिवत असताना पॅटर्नमध्ये ईज किंवा टॉलरन्स दिला जातो. टॉलरन्स म्हणजेच शरीरातून घेतलेल्या वास्तविक मापांच्या तुलनेने त्या अतिरिक्त सैल आणि सहज घेतले जाते. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या शर्टमध्ये छातीचे माप 80 सेंटीमीटर असू शकते, परंतु कपड्यांसाठी छातीचे माप 85 सेंटीमीटर असेल. 5 सेंटीमीटर हा त्याचा टॉलरन्स म्हणून ओळखला जातो, जो हालचालीसाठी आवश्यक आहे. टॉलरन्स एकतर जास्त किंवा कमी नसावा, कारण दोन्हीही कपड्यांचा आकार खराब करेल आणि कपड्याचे फिटिंग ही बरोबर येणार नाही. त्यामुळे सहज कपडा घातला यावा यासाठी योग्य प्रकारे टॉलरन्स असणे आवश्यक आहे.